नमस्कार. आज रविवार दिनांक 4 जानेवारी. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. नांदेड शहराच्या विकासाचे विजन डोळ्यासमोर ठेवून नांदेड दक्षिण मतदारसंघात शिवसेना राष्ट्रवादी एकत्रितपणे महापालिका निवडणूक लढवणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे गटनेते नामदार हेमंत पाटील यांनी दिली. दूषित पाण्यामुळे इंदूरमध्ये लोकांचे बळी गेले आणि तेथील नेते येथे आणून भाजपवाल्यांना नांदेडकरांचा जीव घ्यायचाय का, असा सवाल करत नामदार हेमंत पाटील यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर देखील टीका केली. महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात झालेल्या युती संदर्भात माहिती देण्यासाठी काल पत्रकार परिषद घेण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. या पत्रकार परिषदेला ज्येष्ठ नेते भास्करराव पाटील खदगावकर, आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर आदीसह इतर मान्यवर उपस्थित होते. ऐन निवडणुकीच्या काळात शहरातील नगिना घाट परिसरात काल सायंकाळी गोळीबारासह तलवारीनं हल्ला केल्याची घटना घडली. नगिना घाटकडे जाणाऱ्या मार्गावरील एका शीख समाजाच्या हॉटेल चालकासोबत पंजाब राज्यातील शीख समाजाच्या तरुणासोबत वाद झाला. यावेळी हॉटेल चालकावर पिस्तूलमधून गोळी झाडण्यात आली. ती गोळी हॉटेल चालक कमलसिंग सिद्धू यांच्या मांडीत घुसल्याने ते गंभीर जखमी झाले, तर तलवारीनं हल्ला केल्याने परमजीत चावला नामक व्यक्ती जखमी झाले. सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक अविनाश कुमार व वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. एका संशयित आरोपीला पकडण्यात आले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. नांदेड वाघारा महानगरपालिका निवडणुकीमध्ये दक्षिण व उत्तर प्रभागातून शिवसेनेचे नगरसेवक मोठ्या मताधिक्यानं विजयी होतील आणि शिवसेनेचाच महापौर होणार, असा विश्वास आमदार आनंदराव पाटील बोंढारकर यांनी व्यक्त केलाय. प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराचा नारळ त्यांच्या हस्ते काल फोडण्यात आला. यावेळी ते बोलत होते. आज रविवार रोजी शहरातील 53 केंद्रांवर एमपीएससीची परीक्षा होत आहे. जिल्हा प्रशासनाच्या वतीने परीक्षेची सर्व तयारी करण्यात आली असून गैरप्रकार रोखण्यासाठी 13 समन्वय अधिकारी व 2 विशेष भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत. परीक्षा सकाळी 11 ते दुपारी 12 या वेळात होणार आहे. नांदेड शहरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत सार्वजनिक ठिकाणी दारू पिऊन शांतता भंग करणाऱ्या 13 जणांवर सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाकडून कारवाई करण्यात आली आहे. दारू पिणे व दारूचे साहित्य विकताना सिटी स्ट्रीट सेफ्टी पथकाने तरोडा नाका परिसरातून 3, वजिराबाद परिसरातून 1, नांदेड ग्रामीण परिसरातून 3, विमानतळ पोलीस ठाणे परिसरातून 1 व दामिनी पथकाने 5 अशा एकूण 13 जणांना ताब्यात घेण्यात आली आहे. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.